मंडळी नमस्कार, मी हेमंत बर्वे. माझ्या शब्द माझे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर विनंती अशी आहे की या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि स्प्रेड असं करा, कारण तुमची साथ मला हवी आहे याच्या पुढच्या शब्द माझेच्या माझ्या प्रवासात. शब्द माझे हे ऍक्च्युली माझ्या कवितेच्या पुस्तकाचं शीर्षक आहे, जे प्रकाशित झालं 2005 साली. 2005 साली जेव्हा हे प्रकाशित करायचं ठरवलं गेलं त्याला माझे अत्यंत लाडके मित्र, अप्रतिम निवेदक संजय उपाध्ये हे अत्यंत बहुश्रुत आणि विलक्षण ज्ञानी व्यक्तिमत्व असल्यामुळं मी त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या शब्द माझेची प्रस्तावना लिहाल का. त्यांनी अप्रतिम अशी प्रस्तावना लिहिली. त्यानंतर हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मी माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र आणि प्रख्यात कवी, गीतकार, संगीतकार, पटकथाकार, ऍडव्हर्टायझिंगची निर्मिती करणारे असे सुधीर मोघे यांना विचारलं. ते आनंदाने कबूल झाले. मुंबईमध्ये रवींद्रनाट्य मंदिरमध्ये सुरेश वाडकरांचा एक दयाघना म्हणून कार्यक्रम मी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला चांगली उपस्थिती होती, म्हणजे 80-85% रवींद्रनाट्य मंदिर भरलं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये शब्द माझे या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आता त्या प्रकाशनाच्या दिवशी प्रकाशन झाल्यानंतर सुधीर मोघेंना मी विनंती केली की आमच्या घरी चला, कारण माझे वडील हयात असताना आमच्या घरी अक्षरशः अनेकदा त्यांचे गप्पांचे फड जमलेले आहेत. तासनतास घरी तासनतास बोलून झालं की त्याच्यानंतर दोघे शिवाजी पार्कमध्ये जायचे आणि शिवाजी पार्कमध्ये कट्ट्यावर, पीचवर असं बसून गप्पा 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 असं त्यांचं मैत्र होतं. त्या मैत्रीचा धागा पकडून मी त्यांना आमच्या घरी याची गळ घातली आणि काय आश्चर्य, सुधीरजी यायला तयार झाले. सुधीरजी घरी आल्यानंतर खूप उशिरापर्यंत, रात्रीपर्यंत आमच्यात बोलणं सुरू होतं. माझ्या कवितेच्या पुस्तकातल्या काही कवितांची त्यांनी खूप तारीफ केली. सुधीर मोघे त्या आमच्या गप्पांच्या सगळ्या विषयामध्ये एक असं काही बोलून गेले की जे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. पण त्याच्या आधी माझ्या कवितेच्या पुस्तकातल्या 1-2 कविता ज्या सुधीरजींना खूप आवडल्या होत्या, ज्या मी माझ्या कार्यक्रमात सादर करतो, निवेदनाच्या माझ्या प्रवासात त्या सादर होतात, रसिकांची खूप वाहवा मिळवतात. त्यातल्या 1-2 कविता मी आपल्या पुढे सादर करतो, खात्री आपल्याला आवडतील. प्रेमासंबंधी माझ्या कवितेत मी असं म्हटलं होतं की प्रेमाची एक गंमत असते, सहवासानी मैफल रंगत असते. प्रेमाची एक गंमत असते, सहवासानी मैफल रंगत असते. पहिलीच भेट, पहिलीच नजर कसलंसं आश्वासन देत असते. पहिलीच भेट, पहिलीच नजर कसलंसं आश्वासन देत असते. कुठंतरी आत हलके हलके हृदयात जागा घेत असते. प्रेमाची एक गंमत असते. हीच व्यक्ती, हीच स्पंदनं अंतरीची खून पटत असते. एक एक आवड जुळत जुळत प्रेम खोल रुजत असते. प्रेमाची एक गंमत असते, सहवासानी मैफल रंगत असते. विरहानी दुरण्यामध्ये सुख सारे गवसत असते. कधी मधीच्या दुराव्यामध्ये आठवणींची संगत असते. प्रेमाची एक गंमत असते, सहवासानी मैफल रंगत असते. याच्यानंतरच्या माझ्या एका कवितेत मी असं म्हटलं होतं की ज्याचं नंतर युनिव्हर्सल कंपनीने एक गाणं स्वरूपात त्यांच्या सीडी मध्ये त्याचा अंतर्भाव केला, ज्याचं संगीत होतं भगवंत नार्वेकर यांचं आणि गायलं होतं मंगेश चव्हाण यांनी. बघता तुला समोर फुलतात शब्द माझे, बोलावयास जाता अडतात शब्द माझे. बघता तुला समोर फुलतात शब्द माझे, बोलावयास जाता अडतात शब्द माझे. बघते ही आर पार नेत्रातली कट्यार, बघते ही आर पार नेत्रातली कट्यार. मग आवरू कसे हे बेभान शब्द माझे. बघता नवीन स्वप्ने आयुष्य आखताना, बघता नवीन स्वप्ने आयुष्य आखताना. स्वप्नीलशी भरारी घेतात शब्द माझे. तुझी याच विभ्रमास शब्दात मांडताना,
तुझियाच विभ्रमास शब्दात मांडताना जिंकून या तरीही हरतात शब्द माझे, बघता तुला समोर फुलतात शब्द माझे, बोलावयास जाता अडतात शब्द माझे. या दोन्ही कवितांना आणखीन दोन तीन अंतरे आहेत, पण आता ही झलक स्वरूपात तुमच्या पुढे मी सादर केली. या कवितेच्या पुस्तकांचं प्रकाशन झाल्यावर घरी आल्यानंतर सुधीर मोघे गप्पा मारता मारता असं म्हणाले की जेव्हा त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं त्यावेळेला त्यांना एक खूप विलक्षण अनुभव आला. अनुभव असा होता की ते म्हणाले की आपल्या कविता आपल्या वहीत आपल्या हस्ताक्षरात बद्ध असतात, लिहिलेल्या असतात, तेव्हा त्या आपल्या असतात. जेव्हा आपण कवितेचं पुस्तक स्वरूपात प्रकाशित करतो तेव्हा जसं बाळणपणामध्ये आईच्या उदरातून बाळाची नाळ कापून ते बाळ जगात दाखल होतं, तशा पद्धतीनं या कविता आणि त्या कवीची नाळ कापली जाते. त्यांच्या या उपमेने मला एक थरार जाणवला. मी त्यांना विचारलं की मग असं झाल्यानंतर काही काळ कविता सुचत नाही असं होतं का? ते म्हणाले एक्झॅक्टली माझ्या बाबतीत तसंच झालं. काही काळ असा मधला गेला की मला अक्षरशः काही सुचेना. त्या माझ्या शब्दातल्या कविता माझ्यापासून विलग झाल्याचा भाव माझ्या मनात आला. त्या त्यांच्या वाक्यावरती मी विचार केला आणि जेव्हा कार्यक्रमामध्ये केव्हा तरी कवितांसंबंधी बोलणं होतं तेव्हा मी नेहमी सांगत आलो की बाळ जेव्हा पोटात असतं त्या आईचं फक्त असतं. त्या बाळाचा आणि आईचा संबंध जितका गहिरा असतो तितका कोणाचाही नसतो. आणि ते बाळ जेव्हा त्याची नाळ कापून जगात दाखल होतं तेव्हा ते बाळ सगळ्यांचं होतं, नातेवाईकांचं होतं, जगाचं होतं. तसंच ही कविता काव्यसंग्रहाच्या रूपानं रसिकांच्या, वाचकांच्या दरबारात उतरली की ती त्यांची होते. मग ती कविता वाढवायची, फुलवायची, गाजवायची का उपेक्षेच्या गर्तेत ढकलायची हे सगळं वाचक ठरवतात. तोपर्यंत ती कविता त्या कवीची असते. या सगळ्या विचारांनी मी अस्वस्थ झालो. आणखीन तुम्हाला सांगतो, माझ्या कविता माझ्या समोर आहेत, त्यांची शपथ घेऊन सांगतो की त्यानंतर कितीतरी महिने मला अक्षरशः 2 ओळी देखील सुचल्या नव्हत्या. महिने म्हणतोय का वर्ष मला आठवत नाही. फार त्रास पडला. अनेकदा उर्मी यायची, काहीतरी सुचलं पाहिजे, काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे. जबरदस्तीने वही पेन घेऊन बसायचो, काहीतरी खरडायचो, पण काहीही सुचायचं नाही. या अनुभवातनं मी गेलो. मंडळी, उपस्थित या व्हिडिओच्या समोर जेव्हा कोणी जो कलाकार असेल, कधी काही निर्मितीक्षम असे लोक हे बघत असतील, त्यांनी त्यांचा अनुभव मला नक्की सांगावा की त्यांच्याकडली एखादी कलाकृती जेव्हा त्यांच्यापासून विलग होऊन समोरच्यांच्या ताब्यात जाते त्यावेळेला त्याच्यानंतरच्या काळात त्यांना काही अनुभव आलाय का? या विषयावरती एक फार सुंदर कविता आहे. आमचे मित्र आहेत सदानंद डबीर, खूप सुप्रसिद्ध गझलकार आहेत, भावगीतकार आहेत. त्यांनी गाणं सुचणं याच्यावरती एक फार सुंदर कविता केली. ती मी अख्खी सादर करत नाही, पण झलक स्वरूपात सादर करतो. अप्रतिम शब्द आहेत की एखाद्या कवीला, एखाद्या गीतकाराला एखादं गाणं सुचतं म्हणजे नेमकं काय होतं, काय असते ती प्रक्रिया. सदानंद डबीर म्हणतात की कितीक चकवे किती भुलावे पार करावे, कितीक चकवे किती भुलावे पार करावे, तेव्हा कुठे कवितेमधली एक ओळ ती येते हाती. एक ओळ तुम्हाला वश होणं म्हणजे किती मोठं अडथळा शर्यत आहे बघा. कितीक चकवे किती भुलावे पार करावे, तेव्हा कोठे कवितेमधली एक ओळ ती येते हाती. सुरूच असते शब्दान वाचून अविरत गुणगुण, सुरूच असते शब्दान वाचून अविरत गुणगुण, तेव्हा कोठे कवितेमधली एक ओळ ती येते हाती. अवचित येती शब्द कुठूनसे हवे हवेसे, अवचित येती शब्द कुठूनसे हवे हवेसे, तेव्हा कोठे कवितेमधली एक ओळ ती येते हाती. ही प्रक्रिया असते कवितेची. शब्द माझे या माझ्या काव्यसंग्रहामध्ये बऱ्याच कविता आहेत. काही प्रेमभंग कविता आहेत, काही प्रेम कविता आहेत, काही व्यक्ती कविता आहेत. या पुढच्या डिस्कोर्समध्ये जेव्हा जेव्हा जसजसं जमेल काही प्रासंगिक स्वरूपामध्ये मी त्या कविता आपल्या समोर सादर करीन.
त्या तुम्हाला आवडतात की नाही मला नक्की कळवा. त्यांनी मला हुरूप येईल. आणखीन तुमची दाद कॉमेंट स्वरूपामध्ये माझ्यापर्यंत पोचवा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, ज्याला आपण लाईक माइंडेड पीपल म्हणतो, अशांना जरूर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. अच्छा करतो. आणि शब्द माझे हे माझं युट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि स्प्रेड करायला विसरू नका.